नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। लोकशाहीमध्ये एखादा कायदा फक्त त्याच्या नावावरून समजत नाही, तर त्यामागचा घटनाक्रम, त्यातील आकडे आणि त्याचे राजकीय परिणाम पाहिले की खरी गोष्ट समोर येते। आजचा प्रश्नही असाच काहीसा आहे। महिलांना संसदेत 33% आरक्षण देण्याच्या नारी शक्ती वंदन अधिनियमच्या नावाखाली देशासमोर मांडण्यात आलेला मुद्दा नक्कीच ऐतिहासिक, पण त्याच वेळी लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन करण्याचा एवढा मोठा बदल त्याच प्रक्रियेशी जोडला गेला तर प्रश्न निर्माण होतो। नारी शक्ती हाच मुख्य उद्दिष्ट होता की डिलिमिटेशन हा मोठा राजकीय अजेंडा आणि महिलांच्या आरक्षणाचा मुद्दा त्याला स्वीकारार्ह बनवण्यासाठी वापरला गेला का? सुरुवात करूया 2023 पासून। 19 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेत महिलांसाठी 33% आरक्षण देणारं विधेयक मांडण्यात आलं। पुढे ते 106व्या घटना दुरुस्ती कायदा 2023 म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम बनलं। या कायद्यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी साधारण 1/3 जागा राखीव करण्याची तरतूद झाली। पण या कायद्यात एक अत्यंत महत्त्वाची अट होती। महिलांचं आरक्षण लागू करण्याआधी नवीन जनगणनेनंतर डिलिमिटेशन करावं लागणार होतं। म्हणजेच महिलांचं आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना या दोन गोष्टी सुरुवातीपासून कायदेशीरदृष्ट्या जोडल्या गेल्या होत्या। आता इथेच या संपूर्ण कथेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो। भारतात लोकसभेच्या राज्यनिहाय जागांचं पुनर्वाटप 1971च्या जनगणनेच्या आधारावर दीर्घकाळ गोठवण्यात आलं होतं। 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने हा फ्रीज केला आणि 2001च्या 84व्या घटना दुरुस्तीने तो 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेनंतरपर्यंत वाढवला। त्यामागचा विचार असा होता की ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रित ठेवली त्यांना लोकसंख्या वाढ कमी केल्याची राजकीय शिक्षा मिळू नये। त्यामुळे आज भारतासमोर एक मोठा प्रश्न उभा आहे। ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांची लोकसभेतील ताकद कमी होणार का? आणि मग येतो 2026 सालचा निर्णायक टप्पा। केंद्र सरकारने 16 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत 3 विधेयकं आणली। कॉन्स्टिट्यूशन 131 अमेंडमेंट बिल, डिलिमिटेशन बिल आणि युनियन टेरिटरीज लॉ अमेंडमेंट बिल 2026। या तिन्ही विधेयकांचा परस्पर संबंध होता। कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल हा मुख्य घटनात्मक पाया, डिलिमिटेशन बिल मतदारसंघाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया आणि युनियन टेरिटरीज बिल त्याच बदलांचा केंद्र शासित प्रदेशांवर परिणाम लागू करण्यासाठी होता। आता या प्रस्तावाचा आकार समजून घेऊया। सध्याची लोकसभेची निवडणूक येणाऱ्या जागांची संख्या 543 आहे। सरकारच्या प्रस्तावात लोकसभेची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा विचार होता। चर्चेत 543 वरून 816 जागा करण्याचा 50% वाढीचा मॉडेल समोर आला। काही राजकीय चर्चांमध्ये 850 हा आकडा देखील वापरला गेला। मात्र सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणानुसार 816 हा प्रस्तावित अचूक आकडा होता आणि 850 हा राऊंड ऑफ किंवा अप्पर लिमिट संदर्भातील आकडा होता। आता याच आकड्यांचा राजकीय अर्थ पहा। सरकारने दिलेल्या 50% वाढीच्या मॉडेलनुसार दक्षिण भारतातील सध्याच्या 129 लोकसभा जागा 195 होऊ शकतात। कर्नाटकच्या जागा 28 वरून 42, आंध्र प्रदेशच्या 25 वरून 38, तेलंगणाच्या 17 वरून 26, तमिळनाडूच्या 39 वरून 59 आणि केरळच्या 20 वरून 30 होण्याचं उदाहरण सरकारने दिलं। कारण लोकसंख्या वाढीच्या आधारावर जागांचं पुनर्वाटप झालं तर उत्तर भारतातील मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तमिळनाडू सारख्या राज्यांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली। त्याचं उदाहरण म्हणजे 12 ऑगस्ट 2026 रोजी तमिळनाडू विधानसभेने लोकसभेच्या 543 जागांची संख्या कायम ठेवण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला। म्हणजेच लक्षात घ्या बरं का, प्रश्न फक्त महिलांच्या आरक्षणाचा नाही, प्रश्न आहे भारताच्या राजकीय शक्तीच्या नकाशाचा। कोणत्या राज्याकडे किती लोकसभा जागा असतील, कोणत्या प्रदेशाचं संसदेत वजन वाढेल, कोणत्या राज्यांचं वजन तुलनेने कमी होईल आणि पुढील काही दशकांमध्ये दिल्लीतील सत्तेच्या समीकरणावर त्याचा काय परिणाम होईल।
हे प्रश्न डिलिमिटेशनला केवळ प्रशासकीय प्रक्रिया न ठेवता अत्यंत मोठा राजकीय विषय बनवतात. आता आपण युटर्न घेऊयात आणि पुन्हा नारी शक्तीकडे वळूयात. 2023 मध्ये मंजूर झालेल्या कायद्यातच महिलांचं आरक्षण डिलिमिटेशन नंतर लागू होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे 2026 मध्ये सरकारसमोर एक राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रभावी कथात्मक तयार होतं. आम्ही महिलांना 33% आरक्षण देत आहोत ही घोषणा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध करणं कठीण करणार आहे. कारण महिलांच्या प्रतिनिधित्वाला विरोध करणारा पक्ष असा संदेश देऊ शकतो का? हा राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. पण त्याच प्रक्रियेत डिलिमिटेशनचा प्रश्न सोडला गेला तर त्याचा परिणाम फक्त महिलांच्या प्रतिनिधित्वावर होत नाही, तो संपूर्ण संसदेत राज्यनिहाय सत्ता संतुलनावर होतो. आणि म्हणूनच इथे एक गंभीर राजकीय प्रश्न विचारला पाहिजे. नारी शक्तीचा मुद्दा डिलिमिटेशनला राजकीय वैधता देण्यासाठी वापरला गेला का? याचं उत्तर सध्या निश्चितपणे हो असं नाही म्हणता येणार. कारण सरकारची अधिकृत भूमिका अशी आहे की महिलांचं आरक्षण लवकर लागू करणं हा महत्त्वाचा उद्देश होता आणि डिलिमिटेशन ही घटनात्मक व प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एप्रिलमध्ये स्पष्टपणे सांगितलं की दक्षिण भारतावर अन्याय होणार नाही आणि 2029 पूर्वी ही प्रक्रिया लागू होणार नाही. पण दुसरीकडे घटनाक्रम पाहिला तर प्रश्न अधिक गंभीर होतो. 9 एप्रिल 2026 रोजी केंद्राच्या कॅबिनेटने महिलांचं आरक्षण लवकर लागू करण्यासाठी 2011च्या जनगणनेचा वापर करून डिलिमिटेशन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. म्हणजेच ताज्या गणनेची वाट न पाहता 2011च्या उपलब्ध लोकसंख्येच्या आकडेवारीवर आधारित प्रक्रिया पुढे नेण्याचा विचार होता. आता याची तुलना सध्याच्या जनगणना प्रक्रियेशी करा. सेन्सस 2027 2 टप्प्यात होणार. घरांची यादी आणि हाऊसिंग सेन्सस एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान तर पॉप्युलेशन एन्युमरेशन फेब्रुवारी 2027 मध्ये करण्याचं नियोजन आहे. या संपूर्ण जनगणनेसाठी केंद्राने 11,718.24 कोटी खर्च मंजूर केला असून सुमारे 30 लाख फील्ड फंक्शनरीज या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. म्हणजेच एकीकडे देश नवीन जनगणनेच्या प्रक्रियेत आहे आणि दुसरीकडे त्याच वर्षी संसदेत 2011च्या आकडेवारीवर आधारित डिलिमिटेशन पुढे आणण्याचा प्रस्ताव येतो. हीच गोष्ट संशय निर्माण करणारी आहे. प्रश्न असा नाही की डिलिमिटेशन घटनात्मक दृष्ट्या आवश्यक आहे की नाही. प्रश्न असा आहे की तो कधी, कोणत्या आकडेवारीवर आणि कोणत्या राजकीय चौकटीत केलं जाणार आहे. आणि इथेच एंट्री होते 17 एप्रिल 2026 ची. सरकारच्या कॉन्स्टिट्यूशन 131 अमेंडमेंट बिल लोकसभेत आवश्यक 2/3 बहुमत मिळवू शकला नाही. मतदानात 298 सदस्यांनी समर्थन केलं तर 230 सदस्यांनी विरोध केला. संविधान दुरुस्ती विधेयकासाठी आवश्यक विशेष बहुमत न मिळाल्यामुळे ते विधेयक फेटाळलं गेलं. त्यानंतर त्याच्याशी संबंधित डिलिमिटेशन बिल आणि युनियन टेरिटरीज लॉ अमेंडमेंट बिल देखील निष्प्रभ झालं. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. विधेयक हारलं म्हणजे डिलिमिटेशनचा मुद्दा संपला असं नाही. उलट 2026 नंतरची घटनात्मक व्यवस्था, नवीन जनगणना आणि भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचना यामुळे हा विषय पुढील काही वर्षात पुन्हा संसदेसमोर येण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे एप्रिल मधील पराभव हा शेवट नसून कदाचित पहिला मोठा राजकीय संघर्ष होता. आता कल्पना करा, 2029 ची लोकसभा निवडणूक, महिलांसाठी 33% आरक्षण, नवीन लोकसभा जागा, नवीन मतदारसंघ आणि राज्यांच्या राजकीय वजनात होणारे बदल. या सगळ्या गोष्टी एकाच वेळी घडल्या तर भारतीय राजकारणाचा नकाशाच बदलू शकतो. म्हणूनच नारी शक्तीचा मुद्दा कमी लेखता कामा नये. महिलांचं राजकीय प्रतिनिधित्व वाढवणं हा स्वतःमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि स्वागतार्ह बदल आहे. पण महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या डिलिमिटेशनकडे प्रश्न न विचारता पाहणंही योग्य नाही. लोकशाहीमध्ये एखाद्या चांगल्या उद्देशाच्या मागे लपलेल्या दुसऱ्या मोठ्या राजकीय परिणामांकडे दुर्लक्ष करता येत नाही. आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न,
की जर महिलांना 33% आरक्षण देणं हा मुख्य उद्दिष्ट होता, तर त्यासाठी लोकसभा जागांची रचना बदलण्याची एवढी मोठी प्रक्रिया का आवश्यक करण्यात आली? आणि जर डिलिमिटेशन ही अपरिहार्य घटनात्मक प्रक्रिया होती, तर तिची राजकीय चर्चा नारी शक्तीच्या घोषणेच्या सावलीत का झाली? या प्रश्नाचं उत्तर कधी मिळेल माहित नाही, पण एक गोष्ट स्पष्ट, 2026 मध्ये संसदेत आलेला डिलिमिटेशन प्रस्ताव हा केवळ मतदारसंघांच्या सीमारेषा बदलण्याचा प्रस्ताव नव्हता. तो भारताच्या भविष्यातील राजकीय प्रतिनिधित्वाची रचना बदलण्याचा प्रस्ताव होता. म्हणूनच या संपूर्ण घटनाक्रमाकडे केवळ महिलांना 33% आरक्षण या एका घोषणेच्या चष्म्यातून पाहू नका. 2023 चा नारी शक्ती कायदा, 2026 ची जनगणना, 16 एप्रिलची 3 विधेयकं, 543 वरून 816 जागांचा प्रस्ताव, दक्षिण भारताच्या 129 वरून 195 जागांचा सरकारी अंदाज, 17 एप्रिल 298 विरुद्ध 230 मतदान आणि 12 ऑगस्टला तमिळनाडूचा 543 जागांचा कायम ठेवण्याचा ठराव. हे सगळे धागे एकत्र जोडले तर भारतीय लोकशाहीच्या पुढच्या मोठ्या राजकीय संघर्षाची दिशा दिसू लागली. आणि म्हणून शेवटी प्रश्न एकच, नारी शक्ती हा खरा उद्दिष्ट की नारी शक्तीच्या आकर्षक बॅनर खाली भारताच्या राजकीय नकाशाची पुनर्रचना करण्याची तयारी? उत्तर आता सरकारने द्यायचंय. आणि हे उत्तर फक्त घोषणांमध्ये नाही, तर जागांच्या आकड्यांमध्ये, जनगणनेच्या आकडेवारीत आणि पुढील डिलिमिटेशनच्या नकाशात दिसायला हवं. तुमचं मत याबद्दलचं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.